दरम्यान खासदार संदीपान भुमरेंचा ड्रायव्हर 9 एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणातली एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। जावेद रसूल शेखला नोटीस बजावण्यात आली। पोलिसांनी जावेदच्या घरावर ही नोटीस चिकटवलेली आहे। 3 दिवसात तपास कामी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। जावेदच्या विरोधात परभणी येथील वकील मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल झालाय। दुसरीकडे जावेदकडून अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलाय। आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे। 9 एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणी नोटीस मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघतोय की छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संदीपान भुमरे यांच्या चालकावर गुन्हा दाखल केलेला आहे। यापूर्वी 2 जे आरोपी होती त्याला पहिल्या आरोपीला नोटीस देण्यात आली होती। आता जावेद शेखला देखील नोटीस देण्यात आलेली आहे। 9 एकरचा हिबानामा हे सगळं प्रकरण आहे। जावेद शेखच्या घरावर ही नोटीस लावण्यात आली आहे आणि ज्या 3 दिवसात त्याने चौकशीसाठी उपस्थित राहावं असं देखील सांगितलेलं आहे। सगळे कागदपत्र सोबत घेऊन यावं असं नोटीसमध्ये उल्लेख केलेला आहे। एकीकडे ही नोटीस देण्यात आली तर दुसरीकडे जावेदकडून अटकपूर्व जामीनसाठी सत्र न्यायालयात अर्ज देखील दाखल करण्यात आलाय। याची सुनावणी देखील आज होणार आहे। नेमकं त्याला अटकपूर्व जामीन मिळते की त्याची जामीन फेटाळली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जावेद शेखला नोटीस दिल्यानंतर आता पोलीस तपासात जो आहे तर वेग येताना आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।